योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना तर अजित पवार साहेबांनी काय माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. जे अर्थमंत्री आहेत अजित पवार, तर यांनी सांगितले पैसे मिळवण्याची तारीख तुम्हाला आलेली आहे आणि तुम्हाला लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा ताईंनो आता पुढे. तर लाडकी बहीण योजना जी आहे, बघू शकता ताईंनो, लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरलेली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरुवात होणार याची उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना आहे तर लागलेली आहे. तसेच योजनेबाबत अनेक शंकानुशंका उपस्थित केल्या जातात होत्या, परंतु या योजनेसाठी जे निकष लावले होते अजूनही अनेक महिला अपात्र ठरू शकतात अशाही चर्चा मध्यंतरी होत्या. परंतु यावर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर त्यांनी कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते पण सांगितलेले आहे आणि तसेच लाभार्थी महिला जे आहेत तर त्यांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार याचीही तारीख त्यांनी सांगितलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, तर पुढे बघा. तर बघा अजित पवार काय म्हणाले आहेत, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री. तर महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते योजना बंद करतील. बघा असा आरोप विरोधकांनी केलेला होता आमच्यावर. परंतु आम्ही आमच्याकडे अर्थ खाते आहे आणि आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत. पण योजनेतील त्रुटी असतील तर त्या आम्ही काढून टाकू. ज्या भगिनी खुरपिणीला जाते, धुणी भांडी करते किंवा ती जे अतिशय गरीब कुटुंबातील आहे तिला आम्ही जिल्ह्यातून बघा 1500 रुपयाचे महत्त्व समजलेले आहे. त्यांना 1500 रुपये आम्ही देणार आहोत. तिला या योजनेचा लाभ दिला जाईल बघा. आणि ज्या महिला प्राप्तिकर आहेत भारतात, ज्या मोठ्या पगार घेतात आणि अशा महिलांसाठी हे 1500 रुपये आम्ही देणार नाहीत बघा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे बघा. तर अशी ही मोठी अपडेट आहे. जे महिला धुणी भांडे वगैरे करतात त्यांच्यासाठी, ते जे बहिणा शेतकरी शेतमजुरी करतात त्यांना पण पैसे आम्ही देणार आहोत. ते धुणी भांडी करतात. तर अशा प्रकारे अजित पवार साहेबांनी ही माहिती दिलेली आहे. तसेच पुढे बघा ताईंनो. तर अजित पवार म्हणाले बघा, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा रुपयांच्या आत आहे, म्हणजे महिन्याला 21,000च्या आत वेतन असलेल्या महिलांना आपण ही मदत देणार आहोत बघा. काही महिलांना मधल्या काळात योजनेचा लाभ घेतलेला नाही, तर आम्ही ही वेळ जाईल म्हणून त्यात फार बारकाईने लक्ष दिलेलं नाही. आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांनी गरीब महिलांकरता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. मागे पंतप्रधान बघा श्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान जोडलेले होते. तशातच अशा प्रकारे केले जाणार आहे बघा. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला बघूया, ज्यांचं काय KYC म्हणजे BPL वगैरे असतील, जे पिवळे रेशन कार्ड त्यांनाच हे जो गॅसचे कनेक्शन दिले गेलेले होते बघा, आता उज्ज्वला योजनेअंतर्गत. तसेच पुढे आता महिलांना जे पैसे मिळणार आहेत, तर बघा 3,700 कोटी 3700 कोटीचा चेक दिलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. सर्वात लवकर त्यांना नवीन अपडेट मी आपल्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चालत आहे. तर बघा, तर 2100 रुपये तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होईल. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो, पण परवाच महिला व बालविकास या खात्याकडे 3,700 कोटीचा चेक दिलेला आहे असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे. आणि बघा महिलांच्या खात्यात हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे बघा. तर आतापर्यंत बहुतेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि तुम्हाला 1500 रुपये पण खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ परिपूर्ण घेण्यासाठी बघा, जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण तुम्हाला अतिशय महत्त्वाची, तुम्हाला जो 1500 रुपये हप्ता आहे आणि तुम्हाला 2100 रुपये हप्ता तो कधीपर्यंत जमा होणार ती पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका. व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते. ठीक आहे, तर बघा ताईंनो पुढे आता. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला. तर बघा तुम्हाला जो जानेवारीचा हप्ता आहे, ठीक आहे, तो तुम्हाला डिसेंबरचा मिळालेला होता 1500. जानेवारीचा सुद्धा तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे हप्ता. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोघे तुम्हाला 1500 मिळणार आहेत.
तर तुम्हाला जो 2100 रुपये हप्ता आहे तो मार्च महिन्यानंतर जास्त मिळण्याची शक्यता आहे. बघा, मार्च महिन्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं सांगण्यात आलेलं आहे बघा. त्यामुळे महायुती सरकारने सांगितलं होतं जेव्हा आमचे सरकार होतं आम्ही 1500, परंतु महाविकास आघाडीने महायुती सरकारमध्ये जोरदार त्यांनी महालक्ष्मी योजना आणली तेव्हा ते म्हणे आम्ही तुम्हाला 2000 रुपये महिना देणार. तर यांनी सांगितलं की आम्ही डायरेक्ट तुम्हाला 2100 रुपये महिना करणार. म्हणजे 1500मध्ये त्यांनी डायरेक्ट 600 रुपये ॲड केलेले होते बघा. 1500मध्ये 600 ॲड केल्यानंतर डायरेक्ट 2100 रुपये महिना आम्ही तुम्हाला देऊ, असं त्यांनी वचन दिलेलं होतं बघा. आणि ते वचन ते पूर्ण करणारच आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे जे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलेले होते आणि उपमुख्यमंत्री होते. परंतु आता त्यांचं सरकार आलेलं आहे, तर त्यांनी हे वचन पूर्ण करावं असं पण महिलांचं म्हणायचं आहे बघा. महिलांचं म्हणायचं आहे की ताईंना म्हणायचं आहे की आमचे वचन तुम्ही पूर्ण करा. तुम्ही जसा शब्द पाळलेला आहे तसं तुम्ही शब्द करा, शब्दाचं पूर्ण वचन करा. तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला. आणि तुम्हाला काही शंका असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. तर बघा, महाराष्ट्रात जास्तीत जास्त सुपरहिट झालेली लाडकी बहीण योजना जी आहे, आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना, जास्तीत जास्त माता बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि तुम्हाला लवकरच जो उर्वरित हप्ता आहे तो आतापर्यंत तुम्हाला 2,34,00,000 बहिणींना जास्तीत जास्त लाभ घेतलेला आहे आणि अजून तुम्हाला तो तेवढ्याच बहिणींना हा लाभसुद्धा मिळणार आहे. आणि यामध्ये अजून तुमची रकमेत जी वाढ आहे ती वाढसुद्धा होणार आहे बघा. तर ती रकमेत कशी वाढ होणार आहे, 1500ची डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट 2100 मिळणार आहे. म्हणजे ही मोठी बातमी आहे तुमच्यासाठी, गुड न्यूज आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आणि सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना लवकरच 2100 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि 1500 तर तुम्हाला आता 2-1 दिवसामध्ये जमाच होणार आहेत, परंतु काही काही जिल्ह्यांमध्ये जमासुद्धा झालेले आहेत. पुणे वगैरे जे मोठे मोठे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका ताईंनो आणि चिंता करू नका. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त शुभेच्छा देतो, कारण तुम्हाला लाडकी बहीण योजना यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी मोठ्या स्तरावर प्रयत्न चालू आहेत. शासनाचे मोठ्या प्रकारावर प्रयत्न चालू आहेत आणि जास्तीत जास्त या वेळेस तुम्हाला 8 हप्ते वितरित केले जाणार आहेत. बघा किती, 8 हप्ते. 8 हप्ते लाडक्या बहिणींना खात्यात वितरित केले जाणार आहेत. तर ही मोठी बातमी आहे आणि सर्व महिला माता बहिणी खुश झालेल्या आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ, लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.